प्रेज द लॉर्ड. सध्या आपण पौलाचे रोमकरास पत्राचा अभ्यास करत आहोत आणि काही आठवड्यापासून आपण त्याचा स्टडी सुरू केलेला आहे. कारण रोमकरास पत्र हे नवा करार आणि ख्रिस्ताची सुवार्ता समजण्यासाठी एक महत्त्वाचं पत्र आहे. त्याच्यामध्ये सर्व शास्त्रातल्या मूळ गोष्टी, बेसिक डॉक्ट्रिन्स, त्याला ख्रिश्चन कॉन्स्टिट्यूशन किंवा ख्रिस्ती घटना असं म्हटलेलं आहे. कारण रोमकरास पत्र जर समजलं तर तुम्हाला नवा करार, जुना करार, देवाचा प्लॅन, देवाची योजना, देव काय करत होता, सध्या काय करत आहे, पुढे काय करणार आहे, ह्या तिन्ही गोष्टी कळतील. म्हणून रोमकरास पत्र आणि ह्या सिरीजचं नाव आहे जर्नी इन टू लाईफ, जीवनाकडे प्रवास. ह्या संदेश मालिकेचं नाव आहे जीवनाकडे प्रवास आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे जजमेंट फॉर द जजमेंटल, न्याय करणाऱ्यांचा न्याय. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे न्याय करणाऱ्यांचा न्याय आणि शास्त्रभाग आहे रोमकरास पत्राचा 2रा अध्याय आणि वचनं 1 ते 16. आतापर्यंत आपण असं पाहिलं की पौलाने हे पत्र लिहिलेलं आहे. रोम येथील मंडळी पौलाने स्थापन केलेली नव्हती, परंतु रोम त्या काळामध्ये जागतिक सत्ता होती आणि तेथील मंडळी हे लोक, ही मंडळी वाढत चालली होती. विधर्म्यातून, रोमन धर्मातून ख्रिस्ताकडे आल्यानंतर त्यांचा विश्वास जगभर पसरत होता आणि म्हणून पौलाला कौतुक वाटत होतं. आणि त्याचबरोबर जो सम्राट त्या काळी रोमवर राज्य करत होता त्याने ख्रिस्ती लोकांचा, मंडळीचा छळ सुरू केलेला होता आणि अशा छळामध्ये, विरोधामध्ये, विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा रोम येथील मंडळी वाढत होते. त्यांचं आयुष्य ते पूर्ण समर्पित होते ना. आणि म्हणून पौलाची इच्छा होती त्यांना भेट द्यावी आणि हे तो पहिल्या अध्यायात वर्णन करत आहे की माझी इच्छा आहे की तुमच्याकडे यावं, तुम्हाला काही ज्ञान द्यावं. त्याने अजून त्यांना पाहिलेलं नाही आहे, पण त्याची इच्छा आहे की त्यांना भेटावं आणि म्हणून त्याने हे पत्र लिहिलेलं आहे. पहिल्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की तो स्वतःची ओळख करून देतो. पौल प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देतो, सुवार्ता काय ते सांगतो आणि रोम येथील मंडळीची आपल्याला ओळख करून देतो. त्यानंतर 18व्या अध्यायापासून 2ऱ्या भागात पहिल्या अध्यायाच्या आपण पाहिलं की पौल म्हणतो की देवाने त्याच्याविषयीचं ज्ञान प्रत्येकाला प्रकट केलेलं आहे, त्यांच्या मनाला व्यक्त केलेलं आहे. प्रत्येकाला माहीत आहे काय राईट आणि काय रॉंग. आणि दुसरी गोष्ट तो म्हणतो निर्माण केलेल्या वस्तूवरून, पदार्थावरून किंवा सृष्टीवरून प्रत्येकाला माहीत आहे की देव आहे. त्यांचं मन साक्षी आहे आणि निसर्ग साक्षी आहे आणि ह्या 2 गोष्टीवरून प्रत्येकाला माहिती आहे की याचा निर्माण करता आहे. आणि हे जर यांना ठेवून जर त्यांनी इच्छा व्यक्त करून जर पुढे गेले तर त्यांना देवाचं प्रकटीकरण होऊ शकतं. पण काय झालं की त्यांनी अनीतीने देवाविषयीचं सत्य दाबून ठेवलं. रोमकरास पत्र 1:18 आपण पाहिले, अनीतीने सत्य दाबून ठेवलं. म्हणून काय झालं की देवाने त्याचा क्रोध त्यांच्यावर प्रकट केला. नैतिक भ्रष्टता, मूर्तिपूजा आणि सर्व प्रकारचा पापी जीवन हा त्याचा परिणाम झालेला आहे. हे आपण पाहिलं. हे 18व्या अध्यायापासून तर 32व्या अध्याय आहे की ज्यांनी सुवार्ता नाकारली, ज्यांना देवाविषयीचं सत्य नको आहे, त्यांनी देवाऐवजी देवाने निर्माण केलेल्या पशुपक्ष्यांशी पूजा अर्चा, भक्ती सुरू केली. त्याने देवाऐवजी पर्याय, सबस्टिट्यूट केले आणि असं केल्यामुळे देवाने त्यांना निंद्य मनोभावनाच्या स्वाधीन केले. त्यांच्या शरीराने ते पाप करू लागले, भ्रष्ट बुद्धीच्या स्वाधीन केले आणि ह्या रीतीने देवाचा क्रोध त्यांच्यावर आलेला आहे. आता 2ऱ्या अध्यायामध्ये तो काय म्हणतो बघा. तर देवाचं ज्ञान, देवाविषयीची ओळख, देवाविषयीचं ज्ञान जर माणसाने नाकारलं, माणसाला जर थोडक्यात म्हणजे खरं नको असलं, खोटं पाहिजे असलं तर देव म्हणतो तुला खोटं पाहिजे ना, खोटं घे. मग माणसाला खरं कळतच नाही.
अशा मनाच्या देव स्वाधीन करतो असं शास्त्र सांगतं. आणि मग ते मूर्तीपूजेत, अनैतिकतेत आणि भ्रष्टतेत गेले. आणि अशा रीतीने मानव जातीची वाटचाल खाली 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 होत गेलेली. आणि आज सर्व लोक, सर्व जग हे भ्रष्ट झालेले, देवापासून दूर गेलेले आहे. देवाच्या ऐवजी इतर कोणाची तरी कशाची तरी भक्ती करत आहे. याचा परिणाम आपल्याला चौकडे दिसत आहे. आता आज दुसऱ्या अध्यायामध्ये पाऊल अशा प्रकारच्या लोकांविषयी सांगतो की ज्यांना वाटतं की आपण देवाचे लोक आहोत, आपल्याजवळ देवाचं वचन किंवा देवाचं नियमशास्त्र आहे म्हणून देव आपला न्याय करणार नाही आहे, आपण इतरांपेक्षा कोणीतरी स्पेशल किंवा विशेष आहोत, अशा लोकांना उद्देशून दुसऱ्या अध्यायात तो बोलत आहे. कारण त्यांना वाटतं की आपण दुसऱ्यांपेक्षा अधिक चांगले आहोत. पण जर एखाद्याला दुसऱ्यापेक्षा जास्त देवाविषयीचं ज्ञान किंवा माहिती असेल तर मग ती जबाबदारी पण ठरते की जे माहीत आहे, ज्ञान आहे, त्याचं तो काय करतो. अकाउंटेबिलिटी. म्हणून पाऊल म्हणतो की ज्यांना माहीत आहे त्यांच्यावर जबाबदारी आहे की जे माहीत असून, ज्यांना माहीत नाही त्यांची गोष्ट नाही आहे, त्यांना माहीतच नाही, पण ज्यांना माहीत असून जाणून बुजून तर त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे. आणि आपल्याला माहिती आहे की देवाचे लोक इस्रायल यांना देवाने त्याचं नियमशास्त्र दिलेलं होतं. त्यांना देवाची ओळख होती. त्यांना माहीत होतं की देवाला काय आवडतं काय नाही. आणि त्यांना असं वाटत होतं की आपण इतर जाती धर्माच्या देशांच्या लोकांपेक्षा विशेष आहोत, आपण काहीही केलं तरी चालतं. आणि हीच भावना आज ख्रिस्ती लोकांमध्ये आहे की आपण ख्रिस्ती आहोत म्हणून आपण काहीही केलं तरी चालतं, तरी आपण स्वर्गात जाऊ. आपल्याला इतरांपेक्षा जास्त आपण देवाचे आहोत. पण हे चुकीचं आहे, हा गैरसमज आहे, हा धोका आहे. हे पाऊलाला दुसऱ्या अध्यायात सांगायचं आहे. कारण जर आपल्याला खऱ्या देवाची माहिती आहे इतरांपेक्षा, तर आपली जबाबदारी पण आहे की जे माहीत आहे त्याच्याबद्दल आपण काय करतो. जे माहीत आहे आज्ञापालन करतो की नाही. का नुसतं माहीत आहे म्हणून आपण खुश राहतो. जबाबदारी आहे. आता रोमकरास पत्र दुसरा अध्याय, याचं पहिलं वचन आणि याची सुरुवात पाऊल यास्तव या शब्दाने करतो. इंग्लिशमध्ये देअरफॉर. यास्तव म्हणजे ह्याच्या अगोदर जे काही सांगितलेलं आहे त्याच्याशी हे संबंधित आहे, कनेक्टेड आहे. म्हणजे पहिला अध्याय जर वाचला नाही तर ह्याच्यात काय म्हणायचं हे कळणार नाही. किती जणांना समजतं मी काय बोलतो ते. तो शब्द यास्तव म्हणून त्या शब्दाने तो सुरुवात करतो. बघा शास्त्रात बघा, यास्तव हे मानवा जो तू न्यायनिवाडा करतोस तो तू कोणी असलास तरी तू निरुत्तर आहेस. ज्याविषयी तू दुसऱ्याचा न्याय करतोस त्याच विषयी तू स्वतःला अन्यायी ठरवतोस. कारण न्यायनिवाडा देणारा तू तीच कर्मे करतोस. बघा, पण आपल्याला ठाऊक आहे की अशी कर्मे करतात त्यांच्याविरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार होतो. आता या दुसऱ्या अध्यायाचा विषय न्याय आहे, जजमेंट. आणि ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये पाऊल म्हणतो की जर तुम्हाला देवाबद्दल माहीत आहे की तुम्हाला तुमच्यावर अधिक जबाबदारी आहे, तुम्हाला त्या जे माहीत आहे त्याच्याविषयीचा हिशोब द्यावा लागेल. यू आर अकाउंटेबल. आणि हे सांगत असताना देवाच्या न्यायाबद्दलचे 5 तत्व पाऊल ह्या 1 ते 16 वचनामध्ये सांगत आहे. 5 मेन प्रिन्सिपल्स ऑफ गॉड्स जजमेंट. देवाचे न्याय करण्याविषयीचे 5 तत्व. 5 प्रिन्सिपल्स ऑफ गॉड्स जजमेंट. आणि की कशा रीतीने देव
लोकांचा, जगाचा न्याय करणार आहे. कोणत्या धर्तीवर, कोणत्या बेसिसवर? आहे ना. काही जणांना वाटतं की आपण चांगले आहोत, आपण चर्चला जातो, पण कोणाचं वाईट केलं नाही, मग देव क्षमा करेल, आपल्याला आत घेईल. खरंच असं आहे का? कोणत्या बेसवर देव न्याय करणार आहे? याबद्दलचे 5 तत्त्व त्याने या ठिकाणी सांगितलेले आहेत. पहिलं तत्त्व 2ऱ्या वचनात आहे. 2ऱ्या अध्यायाचं 2रं वचन. तो म्हणतो, आपल्याला ठाऊक आहे की जे अशी कर्मे करतात त्यांच्याविरोधात देवाचा न्याय सत्यानुसार होता. म्हणून पहिलं तत्त्व, पहिला पॉईंट आहे, द जजमेंट ऑफ गॉड इज अकॉर्डिंग टू ट्रूथ. पहिला पॉईंट, देवाचा न्याय सत्यानुसार होतो. देवाचा न्याय सत्यानुसार होतो. सत्य काय आहे? योहान शुभवर्तमान 17वा अध्याय, याच्यामध्ये प्रभू येशूने जी प्रार्थना केली त्याच्या 17व्या वचनात त्याने प्रभू येशू असं म्हणतो की तुझं वचन सत्य आहे. योहान 17 आणि 17. सत्य, दाय वर्ड इज ट्रूथ. जॉन 17:17. म्हणून सत्य देवाचं वचन आहे. म्हणजे काय? देवाचा न्याय जर सत्यानुसार आहे म्हणजे देव जगाचा न्याय त्याच्या वचनानुसार करणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचा न्याय सत्यानुसार आहे. इकडे बघा, हरवून जाऊ नका. देव न्याय सत्यानुसार करणार आहे. पण सत्य काय आहे? त्याचं वचन आहे. मग सत्यानुसार न्याय करणार म्हणजे काय? त्याच्या वचनानुसार न्याय करणार आहे. काहीतरी समजतं, काहीतरी म्हणा. आणि ज्यांना समजतं ते आपोआप म्हणतातच, नाही का? जे म्हणत नाही असं मी समजतो की त्यांच्या डोक्यावरून जातं, त्यांना समजत नाही. हालेलुया. तर आपला न्याय देवाच्या वचनानुसार देव करणार आहे, कारण देवाचं वचन सत्य आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने याविषयी स्वतः सांगितलेलं आहे. आपण वाचू योहान शुभवर्तमानाचा 12वा अध्याय, जॉन चॅप्टर 12. न्याय निवाड्याविषयी प्रभू येशूने काय सांगितलं? योहान शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि वचन 47 आणि 48. इथं प्रभू येशू असं म्हणतो की माझी वचने ऐकून कोणी पाळीत नाही तर त्याचा न्याय मी करीत नाही, कारण मी जगाचा न्याय करण्यासाठी नाही तर जगाचे तारण करण्यासाठी आलो. आणि आता ऐका वचन 48. जो मला अवहेरतो व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही त्याचा न्याय करणारा एक जण आहे. जे वचन मी सांगितले ते शेवटल्या दिवशी त्याचा न्याय करेल. देवाचा न्याय सत्यानुसार होईल म्हणजे देवाचा न्याय त्याच्या वचनानुसार होईल. देव त्याच्या वचनानुसार जगाचा न्याय करेल. हे पहिलं तत्व, फर्स्ट प्रिन्सिपल. की आपण वचन ऐकलं, पण ऐकल्याचं काय केलं? आपल्याला समजलं, पण समजल्यानंतर काय केलं? ही जबाबदारी आहे, ऐकणं, समजणं. कारण तुमचा टाईम तेव्हाच सुरू, तुमची जबाबदारी सुरू होते की जर माहीत झालं. म्हणून जे माहीत आहे त्यानुसार, त्या वचनानुसार, म्हणून ते वचन आपण स्वीकारलं की नाकारलेलं आहे? की ते दुसऱ्यांसाठी आहे, माझ्यासाठी नाही असं म्हटलेलं आहे का? की ते वचन आपल्याशी बोलल्यानंतर आपण संताप झाला, आपल्याला राग आलेला आहे का? की मुद्दाम माझ्यासाठी तो उपदेश होता? उपदेश कोणासाठी तरी असतो, नाही का? 4 भिंतीसाठी असतो का? हवेत गोळीबार असतो का? नाही. ते काही प्रवचन असतं का? नाही. तर पहिलं तत्व, द जजमेंट ऑफ गॉड इज अकॉर्डिंग टू ट्रूथ. देवाचा न्याय सत्यानुसार होतो. दुसरा पॉईंट, दुसरं तत्व वचन 6 मध्ये आहे. रोमकरस पत्र याचा 2रा अध्याय 6 वचन, रोमन्स 2:6. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देईल. म्हणजे देवाचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्यानुसार होईल, जे कृत्य केले. गॉड्स जजमेंट विल बी बेस्ड ऑन व्हॉट वी डू और व्हॉट वी हॅव डन. गॉड्स जजमेंट विल बी बेस्ड ऑन व्हॉट वी डू. आपण जे काही केलं, करत आहोत,
ते जे केलं त्या कृत्यानुसार देव आपला न्याय करेल. आता ह्याच्याबद्दल पेत्र आणखी काय सांगतो आपण पेत्राच्या पत्रात बघू, म्हणजे आपल्याला हे क्लिअर होईल हे तत्व. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि वचनं 17 आणि 18. पहिले पेत्र 1, 17 आणि 18. इथं पेत्र असं लिहितो, जो तोड न पाहता प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे त्याचा न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता. प्रत्येकाच्या कर्माप्रमाणे, अंडरलाईन करा. म्हणजे देवाच्या लोकांनी, ज्यांनी त्याचं वचन ऐकलं, ज्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे, त्यांनी वचन ऐकल्यानंतर काय कृत्य केली, काय केलं, ह्याच्यानुसार त्यांचा न्याय करण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. का नुसतं रविवार टू रविवार वचन ऐकून गेले, फार चांगला उपदेश झाला असं म्हणून गेले, ऐकल्यानंतर स्वीकारलं का नाही, त्याच्यानुसार काय केलं, त्याच्यानुसार न्याय होईल. आणि मग पहिले पेत्र 1, 1 पीटर 1 वचन 17 आणि 18 मध्ये तो लिहितो. वचन 18 मध्ये, वाडवडील माणसांच्या परंपरेने चालत आलेल्या आपल्या व्यर्थ वागणुकीपासून सोने रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूलवान रक्ताने तुम्ही मुक्त झालेले आहात, हे ध्यानात ठेवा. तो म्हणतो, तुम्ही जर हे ध्यानात ठेवलं की प्रभू येशूने त्याची किंमत मोजून, त्याच्या रक्ताची किंमत मोजून तुम्हाला विकत घेतलेलं आहे, तर तुम्ही काहीतरी कृती कराल, काहीतरी त्याच्यासाठी कराल, त्याच्याकडे आल्यानंतर, त्याच्याकडे वळल्यानंतर. आणि म्हणून जे काही कराल त्यानुसार देव न्याय करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कर्मानुसार म्हणजे चांगलं वागून नाही आहे, हा त्याचा अर्थ नाही. देवाची माहिती झाल्यावर, ओळख झाल्यावर, देवाकडं वळल्यानंतर, त्याचं सत्य माहीत झाल्यानंतर आपण काय केलं त्याच्यानुसार. तर दुसरं तत्व हे की देवाचा न्याय आपल्या कृत्यानुसार देव करेल. गॉड जजमेंट विल बी बेस्ड ऑन व्हॉट वी डू. आपण काय करतो त्यानुसार. आपण कोणत्या चर्चमध्ये आहोत, कोणत्या धर्मात आहोत, आपण इतरांपेक्षा किती प्रार्थनेत आहोत, किती रेग्युलर, ह्याच्याप्रमाणे न्याय होणार नाही आहे. तुम्हाला जे माहीत आहे, माहीत झालं, त्याच्याबद्दल तुम्ही काय केलं. जे माहीत झालं ते कोणाला सांगितलं का, माहीत झालं दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करायची केली का, जे काही माहीत झालं त्याच्याबद्दल काय केलं, ह्याच्यानुसार न्याय होईल. तिसरा पॉईंट, तिसरं तत्व दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये आहे. रोमकरास 2 आणि 11. रोमन्स 2:11 द थर्ड प्रिन्सिपल. आणि रोमकरास 2:11 मध्ये असं लिहिलेलं आहे, कारण देवाजवळ पक्षपात नाही. देर इज नो पार्शॅलिटी विथ गॉड. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय, म्हणजे हे की देवाकडे आल्यानंतर आपण किती हुशार आहोत, किती श्रीमंत आहोत, किती गरीब आहोत, किती विद्वान आहोत, किती नावाजलेले आहोत, हा विषय नाही आहे. देवासमोर तुम्ही आणि मी जसं आहोत तसं देव न्याय करणार आहे. आपण कोण आहोत, आपण किती मोठे आहोत, आपलं क्वालिफिकेशन किती, ह्याच्याप्रमाणे नाही आहे. हू यू आर. प्रेज द लॉर्ड. तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात यानुसार न्याय होणार आहे. की मी सेवक आहे, मी पाळक आहे, माझं हे आहे, ते आहे, हे तिथं देवाशी कोणी वाद घालणार नाही. प्रेज द लॉर्ड. हे इथं घालवू शकतात, तिथं नाही, त्या दिवशी नाही. तर म्हणून देवाचा न्याय कशानुसार होईल, आपण जे कसं आहोत रिअली खरंच त्यानुसार होईल. आपण श्रीमंत आहोत की गरीब आहोत, शिकलेला आहोत की अडाणी आहोत, ह्यानुसार होणार नाही आहे. जसे आहोत तसं. म्हणून देवाजवळ पक्षपात नाही. देर इज नो पार्शॅलिटी विथ गॉड. प्रेज द लॉर्ड.
म्हणजे काय, म्हणजे हे साध्या भाषेत सांगायचे म्हणजे देव तोंड पाहून न्याय करणार नाही. आणि हे सत्य आहे. तिसरा पॉईंट, चौथं प्रिन्सिपल, चौथं तत्व देवाचा न्याय करण्याचं वचन 12 सांगितलं. रोमकरास 2 आणि 12. ज्यांना नियमशास्त्र नाही अशा जितक्याने पाप केले तितकेही नियमशास्त्र नाही तरी नाश पावतील, आणि नियमशास्त्र असताना जितक्याने पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्राने होईल. आता नियमशास्त्र कोणाला दिलेलं होतं? इस्रायल किंवा यहुदी लोकांना. नियमशास्त्र कोणाजवळ नव्हतं? विधर्मी राष्ट्रांना, देशांना, आपल्यासारख्यांना. मग ज्यांना नियमशास्त्र दिलं, निवडलेले इस्रायल लोक, त्यांचा न्याय त्या नियमशास्त्रानुसार की त्यांनी ते पाळलं की नाही. आणि ज्यांना नियमशास्त्र नाही, आपण परराष्ट्रीय विधर्मी, त्यांचा न्याय आपल्याला जे माहीत आहे सत्य देवाविषयीचं ते आपण ग्रहण केलं का त्यानुसार होईल. नियमशास्त्रानुसार आणि नियमशास्त्राविरहित. बघा, म्हणजे ज्यांना नियमशास्त्र दिलं माहीत असून सुद्धा आपल्याला माहीत आहे की वारंवार त्यांनी मूर्तीपूजा केली, आंतरजातीय केलं, देवाविरुद्ध भ्रष्टता केली, माहीत असून सुद्धा, मग त्याप्रमाणे त्यांचा न्याय केला जाईल. म्हणजे कशा प्रकारचं जीवन ते नियमशास्त्र माहीत असताना जगले, आणि नियमशास्त्र नसताना देखील, देवाचे नियम माहीत नसताना देखील कशा रीतीने लोक देवाला भिवून वागतात, देवाचं भय धरून जीवन, त्यानुसार त्यांचा न्याय केला जाईल. आणि मी तुम्हाला सांगतो की अनेक असे विधर्मी आहेत की जे नॉमिनल नामधारी ख्रिस्ती लोकांपेक्षा त्यांचं जीवन कितीतरी अधिक देवाचं भय धरणार आहे. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. त्यांना देवाचं नियमशास्त्र नाही आहे, पण तरी त्यांना माहीत आहे काय राईट आणि काय रॉंग, त्यांच्यासाठी देवाचं भय आहे. मग ते जे जीवन जगले, द लाईफ दे लिव्ह, त्यानुसार त्यांचा न्याय केला जाईल. म्हणजे जे काही प्रगटीकरण, थोडक्यात हे की देवाविषयीचं जे काही प्रगटीकरण, जे काही सत्य आपल्याला माहीत होतं ते आपण स्वीकारलं आणि त्यानुसार जगलो, की माहीत असून सुद्धा तसं केलं नाही यानुसार. म्हणजे कशा प्रकारचं लाईफ, कशा प्रकारचं जीवन आपलं जगलं, माहीत असूनही नाही माहीत असल्यासारखं, की जरी माहीत नाही तरी काही लोक देवाचं भय धरून, देवाचं आज्ञा पालन करून देवाच्या मार्गात चालण्याचा प्रयत्न, म्हणजे लाईफ कशा प्रकारे जगलं हे 12व्या वचनात सांगितलं आहे. ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील, त्या दिवशी निर्णय होईल. म्हणजे या वचनात सांगितलं की एक दिवशी न्याय करणार आहे. जजमेंट डे, न्यायाचा दिवस येत आहे. ही काही कल्पना, हा काही विचार नाही आहे, ही फॅक्ट आहे. जर प्रभू येशू जगात येईल हे सांगितलं होतं, शेकडो वर्षापूर्वी तसं घडलं, तसं तो एक दिवशी पुन्हा येईल आणि जगाचा न्याय करील, हे पण घडणार आहे. तुम्हाला खरं वाटो अगर नको, तो एक दिवशी न्याय करेल. पण त्याचा न्याय निवाडा किंवा त्याचा जजमेंट कशा रीतीने होईल? 16व्या वचनात सांगितलेलं आहे की मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील. गुप्त गोष्टींचा म्हणजे देवाचा न्याय आपले हेतू किंवा आपलं इंटेन्शन ह्याच्याप्रमाणे होईल. God's judgment will be according to our motives. 5वा पॉईंट, देवाचा न्याय आपल्या हेतूनुसार होईल. हेतू काय आहे चर्चला येण्याचा? हेतू काय? प्रार्थना करण्याचा, शास्त्र वाचण्याचा, प्रॉब्लेम सुटावे, चुकाचा हेतू आहे. देवाकडे वळण्याचा नाही. मला माझ्या प्रॉब्लेमचं पडलेलं आहे, मला बरं व्हायचं आहे ना. किंवा चर्च कशाला जॉईन करायचं? लग्न लावण्यासाठी, मयत करण्यासाठी.
हेतू हा आहे, चुकीचा आहे. तर हेतू काय, त्या हेतूनुसार द इंटेन्शन्स हे ना, म्हणजे आपण काय करतो हा विषय नाही. आपण काय दुसऱ्यांना दाखवतो मी किती धार्मिक नाही हा पण विषय नाही आहे. परमेश्वर अंतःकरण पाहतो की जे करतो ते का करतो, जे करते ते का करते, काय हेतू काय याच्या मागे, काय पाहिजे, काय काय साध्य काय. तर ते जे गुप्त हेतू आहेत त्या गुप्त हेतू त्या दिवशी देव उघड करेल. तर देवाचा न्याय, गॉड्स जजमेंट विल बी अकॉर्डिंग टू द मोटिव्स, हेतूनुसार. दृष्टिकोन कशासाठी, खूप दिवस नाही आले तर चर्चमधून काढ, खूप दिवस नाही आलं ब्रदरला, चुकीचा हेतू आहे येण्याचा, येऊ नका. असे लोक नको आहेत, रॉंग लोक आपल्याला नको आहेत. माझी नेहमी प्रार्थना असे की प्रभू तू निवडलेले खरे लोक ह्या मंडळीत पाठव. मला शक्ती प्रदर्शन करायचं नाही आहे, मंडळी देवाची आहे, माझी नाही आहे. आणि तो ती बांधत असतो, परंतु सैतान त्या मंडळीत त्याचे लोक पण घुसवत असतो. आणि हे मोठं चॅलेंज प्रत्येक सेवकाला पाळकाला असतं. कारण जिथं मेंढरं आहे तिथं काय मिक्स असतं, बकऱ्या पण मिक्स असतात नाही का. कधी पण बघा प्रवास करणार असताना मेंढराचा कळप दिसला की 2-4 बकऱ्या त्या गर्दीत मध्ये दिसणारच. तिथं देवाचे खरे लोक, तिथं खोटे लोक घुसलेले असणारच. कोणीतरी निराश होणार, कोणीतरी म्हणणारच नाही की नाही ब्रदर असं नाही तसं करायला पाहिजे होतं, असं नाही तसं बोलायला नाही, हे असं नाही. कोणाला तरी ते खटकणारच, कोणीतरी बकरी असणारच. सगळेच मेंढर नसतात आणि त्याला नाही इलाज आहे. ते म्हटलं की आम्ही गहू आणि निधन, त्याने सांगितलं की संगती वाढेल, आणि ते म्हणले आम्ही कापून टाक. त्याने सांगितलं नाही, न्यायाच्या दिवसापर्यंत संगतीच वाढू द्या. पण तसं असतानाही देव त्याच्या मंडळीमध्ये कार्य करत असतो. प्रत्येक पाळक, प्रत्येक सेवक हे चॅलेंज फेस करत असतो की त्याच्या मंडळीत, आणि देवालाच माहीत असतं की कोण खरे आणि कोण खोटे. तुम्ही सांगता पश्चाताप केला म्हणून आम्ही बाप्तिस्मा देतो, पण खरंच केला की नाही हे तुम्हाला देवालाच माहीत आहे. तुम्ही कोणत्या मनाने कशासाठी चर्चला येत तुम्हाला देवालाच माहीत आहे. तुम्ही खरंच किती समर्पित आहात मला नाही तर देवालाच माहीत आहे. म्हणून हेतू, दृष्टिकोन हे महत्त्वाचे. द इंटेन्शन, तुम्ही काय करता, किती करता हा विषय नाही, का करता ह्याच्यावर देवाचा न्याय होणार आहे. द मोटिव्स. आणि म्हणून 5वं तत्व हे गॉड्स जजमेंट विल बी अकॉर्डिंग टू द मोटिव्ह. देवाचा न्याय हेतूनुसार होणार आहे. आता आपल्याला एकमेकाचा न्याय न करण्याविषयी सांगितलेलं आहे. बघा रोमकरास पत्र 2:6-10 आपण पुढे वाचू. 6व्या वचनापासून, रोमकरास 2 आणि 6व्या वचनापासून असं लिहिलेलं आहे की तो प्रत्येकाला ज्याच्या ज्याच्या कर्माप्रमाणे फळ देईल. धीराने सत्कर्म करीत राहून जे गौरव, सन्मान व अविनाशता यासाठी खटपट करतात त्यांना सार्वकालिक जीवन देईल. परंतु जे तट पाडणारे किंवा फूट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अधर्माला मानतात त्यांच्यावर देवाचा क्रोध, कोप, संकट व क्लेश येतील. आता ह्या 2 वचनामध्ये 2 टाईपच्या लोकांबद्दल सांगितलेलं आहे. नीट लक्ष द्या, डोळे उघडे ठेवून ते वचन बघा. 2 प्रकारच्या 2 कॅटेगरीज ऑफ पीपल. पहिले कोण? 6व्या वचनात की जे सत्कर्म करीत राहून गौरव, सन्मान व अविनाशता यासाठी खटपट, की ज्यांची इच्छा आहे की देवाचा आदर करावा, देवाचा गौरव व्हावं, है ना. हा इंटेन्शन, हा हेतू. हे एक प्रकारचे लोक की ज्यांना सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे, जे देवाचे लोक झालेले आहे आणि ते सत्कर्म करीत राहतात किंवा जे करू शकतात ते करत राहतात. प्रेज द लॉर्ड. आणि दुसऱ्या प्रकारचे कोणते? वचन 8 आणि 9 एकच आहे की जे तट पाडणारे आहेत, जे गैरसमज, मतभेद, फूट पाडणारे आहेत. नाही पण असं असतं का? हो, असं असतं, म्हणूनच शास्त्रात लिहिलेलं आहे. असं असतं, असं आहे. तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता, त्यांना सत्य आवडत नाही आहे, त्यांना खोटं खोटं खुश केलेलं आवडतं.
ते म्हणत आमचे दोष, आमच्या चुका दाखवू नका, चांगले उपदेश करा, म्हणजे आम्ही प्रेज लॉर्ड म्हणू. प्रेज लॉर्ड म्हणावं म्हणून माझे उपदेश नसतात, लक्षात घ्या. देवाचं वचन काय सांगतं हे आहे. तुम्ही म्हणा अगर नका म्हणू तो तुमचा प्रश्न आहे. जे सत्याला न मानता अधर्माला मानतात, ज्यांना अधर्म, पाप, वाईट गोष्टी, वाईट लाईफस्टाईल, चुकीचं खोटं नाटं हे आवडतं, म्हणजे जे अधर्माला मानतात अशा दुसऱ्या टाईपचे, त्यांच्यावर काय होईल? क्रोध, कोप, संकट व क्लेश येतील. आणि या रीतीने देवाचा नाही येतो. नेहमी प्रॉब्लेम, आजारपण, नवरा बायकोचे प्रॉब्लेम, फॅमिली प्रॉब्लेम, हा काय आहे? प्रार्थना करूनही सुटत नाही. हा देवाचा क्रोध आहे, कोप आहे, देवाचा न्याय. कारण त्यांनी सत्याची आवड त्यांना नाही आहे. ते तट पाडणारे, फूट पाडणारे, ते देवाविरुद्ध कार्य करणारे आहेत. म्हणून हेतूनुसार देव न्याय करणार आहे. म्हणून 2 रिक्वायरमेंट्स किंवा 2 आवश्यकता देव न्याय करण्याविषयीच्या काय आहेत? पहिली गोष्ट की सत्कर्म करणे किंवा सत्य माहीत झाल्यानंतर, देवाविषयीचं ज्ञान, देवाची ओळख झाल्यानंतर त्याच्या गौरवासाठी कार्य करणे म्हणजे सत्कर्म करणे. आणि दुसरी गोष्ट विश्वास ठेवणे, बिलीव. कारण विश्वासाशिवाय देवाला संतोष होणे अशक्य आहे. म्हणून ह्या बेसिसवर देव न्याय करेल की त्यांचा हेतू काय होता, का बरं ते करत होते, देवाची सेवा का बरं करत होते? नाव कमवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी? का करतात हे महत्त्वाचे. काय करतात हा विषय नंतरचा. का करतो होते? तर देवाचा न्याय हेतूप्रमाणे होईल, हेतूनुसार होईल. आता अशी आणखी एक कॅटेगरी आहे की ज्यांचा न्याय देव वेगळ्या रीतीने करणार आहे. आणि आपण ते शास्त्रातून पाहू की ज्यांना पाऊल म्हणतो की सुवार्तेनुसार, वचनानुसार आपण पाहिलं देव न्याय करेल. परंतु ज्यांना वचन माहीत नव्हतं, ज्यांच्याजवळ वचन नव्हतं, त्यांचासुद्धा देव न्याय करील आणि त्यांना शिक्षा देणार नाही. बघा, जे लोक सुवार्ता माहीत नसताना देवाकडे आले, देवावर विश्वास ठेवला आणि जेवढं सत्य त्यांना त्या काळात देवाबद्दलचं माहीत होतं त्याच्यात चालले, देवाला भिवून वागले, त्यानुसार त्यांचा न्याय होईल. आणि ह्याच्याबद्दल 2 प्रकारच्या लोकांबद्दल प्रभू येशूने सांगितलेलं आहे. लोककृत शुभवर्तमानाचा 11वा अध्याय, की ज्यांचा न्याय, ज्यांना सुवार्ता माहीत नव्हती, ज्यांना देवाबद्दलचं पूर्ण ज्ञान नव्हतं, पण जे काही त्यांना माहीत झालं त्याच्याबद्दल ते विश्वासू राहिले आणि म्हणून ते देवाच्या दंडापासून वाचले. लोककृत शुभवर्तमान 11वा अध्याय, लूक चॅप्टर 11. इथं 2 प्रकारच्या लोकांचा न्याय निवड्याबद्दल प्रभू येशू सांगत आहे. लूक 11 आणि वचनं 31 आणि 32. लूक शुभवर्तमान 11वा अध्याय 31 आणि 32. आणि प्रभू येशूचे हे शब्द आहेत. दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवेल. आपल्याला माहीत आहे की सलमोन राजाच्या काळात दक्षिणेची राणी, क्वीन ऑफ साऊथ, क्वीन शिबा नावाची राणी त्याला भेटायला आली आणि ती उठून तो म्हणतो ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवेल. ह्या पिढीच्या म्हणजे कोणत्या? प्रभू येशू ज्या काळात इस्रायलात होता, ज्या काळात इस्रायलाला देवाविषयीचे नियमशास्त्र ज्ञान माहिती होती, तो म्हणतो ती विधर्मी राणी जी शल्मोनाला भेटायला आली, जिने शल्मोनाच्या देवावर विश्वास ठेवला, त्याचं गौरव केलं, ती तुम्हाला नियमशास्त्र, तुम्ही जातीने धर्माने यहुदी असून पाळत नाहीत, तर ती तुम्हाला दोषी ठरवेल. कारण तिला सर्व नियमशास्त्र माहीत नव्हतं, तरी तिने शल्मोनाचं वैभव पाहिलं, त्याच्याकडून ऐकलं आणि देवावर विश्वास ठेवला, म्हणून ती दोषी ठरवेल. आणि दुसरं तो म्हणतो पुढे, कारण शल्मोनाचे ज्ञान ऐकाव्यास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली.
शल्मोनाविषयीचं ज्ञान, की शल्मोनाच्या दैवाने असा कोणता राजा आहे की जगात त्याच्यासारखा कोणी नाही, ही उत्सुकता तिला लागली आणि ती दूर देशाहून प्रवास करून शल्मोन राजाला भेटायला आली आणि तिने वैभव पाहिलं, देवाविषयीचं त्याने सांगितलं ते ऐकलं आणि त्या देवावर विश्वास ठेवला. त्या काळात तिला जेवढं सत्य माहीत होतं त्या सत्यात ती चालली आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की ती, तुम्ही जे इस्रायली आहात ते तुम्हाला दोषी ठरविल, की तुमच्यापेक्षा ती बरी, तुम्हाला माहीत असून तुम्ही चालत नाहीत, पण तिला जे माहीत होतं त्याच्यात ती चालली आणि तिने विश्वास ठेवला. प्रेज द लॉर्ड. आणि मग वचन 32, निनवेचे लोक न्यायकाळी. तर पहिलं उदाहरण आहे दक्षिणेची राणी, ह्याच्याबद्दलचं की जे सत्य तिला माहीत होतं आणि तिने विश्वास ठेवला त्यानुसार ती दोषी ठरणार नाही, तिचा न्याय होईल. आणि मग दुसरं निनवेचे लोक, निनवे शहर न्यायकाळी ह्या पिढीच्या बरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. निनवे शहर हे दुष्ट विधर्मी शहर होतं. क्रूर लोक, बार्बेरियन्स त्या शहरात राहत होते आणि तिकडं योनाला पाठवलं होतं. तो म्हटलं मी जाणार नाही, कारण इस्रायलचे शत्रू आहे. पण देवाने पाठवलं, कारण ते पण देवाची निर्मिती. जेव्हा त्यांनी विश्वास ठेवला योनाच्या उपदेशावर, जेव्हा ते वळले, देवाने त्यांचा नाश केला नाही, त्यांची क्षमा केली. तो म्हणतो की ते निनवेचे विधर्मी दुष्ट क्रूर लोक हे तुम्हाला इस्रायल पिढीला दोषी ठरवतील. म्हणजे त्यांनी त्या काळात नोआकडून, योनाकडून जे काही देवाबद्दल ऐकलं, देवाचं भय त्यांनी धरलं, त्या देवाला अर्पण केले, क्षमा मागितली. योनाला बोटीतून खाली टाकताना की हे आकाशाच्या देवा आमची क्षमा कर, आमचा दोष नाही आहे, है ना. त्या देवावर विश्वास ठेवला, ते त्या देवाकडे वळले, म्हणून त्यांचा न्याय त्यांना त्या काळात जे देवाबद्दल माहीत होतं त्यानुसार होईल. प्रेज द लॉर्ड. तर दोन प्रकारचे लोक, की ज्यांना देवाबद्दल कळल्यानंतर त्यांनी तो विश्वास कसा व्यक्त केला, काय केलं. आणि दुसरी गोष्ट, ज्यांना सत्य माहीत झाल्यानंतर त्यांनी विश्वास व्यक्त केला नाही, काहीच केलं नाही, देवाकडं पण वळले नाही. तर अशा प्रकारचे. आणि आपल्याला माहीत आहे रोमकरासपत्र 11:13-33 की देव परमेश्वर हा यथायोग्य न्याय करणारा दैव आहे. तर हे 5 वेगवेगळे तत्व देवाचे न्याय करण्याविषयीचे आहेत. रोमकरासपत्र 11:33 वचनात लिहिलं आहे की देवाची संपत्ती, बुद्धी व ज्ञान हे किती आघात आहेत, त्याचे संकल्प किती दुर्देय आणि त्याचे मार्ग किती अनुपलक्ष आहेत. म्हणजे तो चुकीचा न्याय करणार नाही आहे, तो विनाकारण कोणाचा न्याय, त्याचे न्याय, त्याचा न्याय, त्याचे जजमेंट हे योग्य आहे. देवाने असं का केलं, तसं नव्हतं कर, असं म्हणणं पाप आहे, चुकीचं आहे. देवाविरुद्ध देवाला दोष लावणं आहे, कारण देव विपरीत न्याय करत नाही. तर ह्या 5 तत्वावर देव जगाचा न्याय करेल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.